भिवंडीतील नरपोली धमणकर नाका परिसरात मंगळवारी एक भीषण अपघात घडला। अवघ्या 20 वर्षांचा सोनू अली नावाचा तरुण ऑटो रिक्षामध्ये प्रवास करत असताना मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी अचानक एक लोखंडी रॉडवरून खाली कोसळला आणि थेट त्याच्या डोक्यात घुसली। हा अपघात इतका भयावह होता की रॉडने रिक्षाच्या छताला चिरत सोनूच्या कपाळात घाव केला। तो पूर्णपणे रक्ताने माखलेला होता, मात्र तरीही शुद्धीत होता। या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यात सोनू रिक्षाच्या मागील सीटवर रक्तबंबाळ अवस्थेत बसलेला दिसतोय। या घटनेनंतर आजूबाजूचे लोक मदतीऐवजी त्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते। ही मेट्रो लाईन ठाणे भिवंडी मार्गावरील असून याचे काम मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच MMRDA अंतर्गत सुरू आहे। MMRDA ने या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत तात्काळ मदत कार्य सुरू केलं। सिव्हिल कंत्राटदार अफकॉन्स आणि जनरल कन्सल्टंट सिस्टा CEG सिस्टा इंडिया या संस्थांचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी रुग्णालयात पोहोचले। सोनूला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी व्यवस्था करण्यात आली। या दुर्लक्षाबद्दल कंत्राटदार अफकॉन्सवर 50 लाख रुपयांचा आणि कन्सल्टंट कंपनीवर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तसेच सोनूच्या संपूर्ण उपचाराचा खर्च या कंत्राटदार कंपनीला उचलावा लागणार आहे। MMRDA ने स्पष्ट केलंय की मेट्रो लाईन 2B च्या चीफ सेफ्टी मॅनेजर यांच्या नेतृत्वाखाली या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून सुरक्षेबाबत त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, भिवंडी।